सुंदर मनामध्ये भरली। पण उद्याच्या बैठकीला का ते नाही म्हणून राहिले तेच कळत नाहीये। त्यांची मानसिक तयारी नव्हती हे जाणवलं आम्हाला। ते काय सध्या शर्यतीकडे लक्ष आहे ना त्यांचं। ते ठीक आहे पण आम्हाला जरा वेगळी शंका येते। कसली? अण्णांच्या भाचीबरोबर यांना लग्न करायचं नाही म्हणून हे कारण काढू राहिले। कुठं पाणी मुरतंय का ते बाजारा काय? हो नुसती मुंडी हलवू नका, स्मार्टली लक्ष द्या तिकडे, आता आम्ही तोंडावर जाऊन विचारू। घर तोडलं ग लते, तू घर तोडलं आपलं। हो सुनबाई, कोणाला येईल ते काय बोलू राहिले तुम्ही? बरोबर बोलते ती। गट पडलेच की, तुम्ही मी आणि हेमा, आणि दुसरा गट म्हणजे लत्ती, आशू आणि आब्या। अहो पण त्याला कारण इतक्या वर्षात घडलं का हे? आई असं काही नाही ग। हो का? म्हणजे रणजीच्या वेळेला तू दिली होती का साथ तुझ्या भावाची? बाई विसरलेच मी। इतकी वर्ष शर्यत भरती आपल्या गावामध्ये, दरवर्षी नाचत होता आब्या, शर्यतीत भाग घ्यायचाय म्हणून। एकदा तरी तुझी हिम्मत झाली का रे त्याला शर्यतीत जा भाग घे म्हणायची? हा एवढं कशाला? आपल्या शेतामध्ये कुठलं बियाणं लावायचं हे पण डाव्या तू यांना विचारतो, आणि तू एकट्याने एवढं सगळं केलं? कसं केलं? लतीमुळंच ना? तुम्ही दोघांनी त्याला हॉस्पिटल मधनं पळवलं नसतं तर आज ही वेळ आली नसती। तुमच्या दोघांची एक चूक पहा कशी त्याच्या जीवावर बेतली येते। या बाप या, बरं झालं तुम्ही आले ते। कळलं का तुमच्या लेकीचा पराक्रम? आब्या गायब झालाय। वहिनी मोठ्या तोंडाने वचन दिलं होतं तुमच्या लेकीनी आब्याला घेऊन येईन म्हणून। काय झालं? तिला वाटतं तिलाच सगळं कळतं, तीच बरोबर आहे, बाकी सगळे चूक। वहिनी जरा शांत व्हा। होते ना, शांत होतेच ना मी। पण मला एक सांगा बापू, तुमची लती जर आज गायब झाली असती तर तुम्ही जसं मला शांत राहायला सांगताय तसं तुम्ही राहिले असते का? मी लतीवर हात उचलला तेव्हा लई लागलं तुम्हाला, कारण तुमच्या पोटचं लेकरू आहे ना ते। माझ्या पोटचं लेकरू गायब झालंय तेव्हा बस झाली। बस झाली तुमची नाटकं थेरा, बस झाली। त्याला शोधायचं दाखवताय ना, बस झालं। मी जाईन हुडकायला माझ्या लेकराला, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये। मी एकटी, मला कोणाच्या मदतीची गरज नाही। आम्ही आई आई अहो आई लते, लते बाळे तुझी चूक नाहीये सगळी। बापू आपल्याला हेच पाहिजे होतं ना, आणि हेच आपल्याला पाहिजे हे त्यांना कळून नाही राहिलं ना। असं नाहीये बापू, आब्या घरी नाहीये म्हणून टेन्शन मध्ये आहेत त्या, आणि माझी काही चूक नाही असं बी नाही ना। मी त्याला हॉस्पिटल मधून पळून जायला मदत करायला नको होतं, विश्वास तोडला मी मामींचा। बापू मामींची मनस्थिती आता ठीक नाहीये, एकदा का आब्या घरी आला ना की मग त्यांना कळेल। त्या जे बोलल्या ते भरून येणार आहे का? काही काही लग्न लावून मीच चूक केली का काय असं वाटायला लागलंय मला। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे, कृपया नंतर प्रयत्न करा। तू का नाही आली ग भाऊजींना शोधायला? ते मी स्वयंपाक करत होते। ते तुझा नवरा गायब आहे, तुला स्वयंपाकाचं पडलंय होय? वहिनी सगळे उपाशी होते। ते कोणी जेवणार आहे का ग घरात आता? तुला काय वाटतं आत्याबाई जेवायला बसतील? नाही पण आप्पा तर जेवतील ना, त्यांना गोड
घ्यायच्या ते आत्याबाई स्वतः बी जेवणार नाहीयेत, घरातल्या कुणाला बी जेवू देणार नाहीये. डोकं भिरमिटलंय त्यांचं, नुसत्या गावभर फिरतायत भाऊजींना शोधत. आणि आपल्या गावातल्या बाया पण काय कमी नाही, त्यांना बोलव काही बाई भरवत आहेत त्यांच्या डोक्यात. चक्कर येऊन पडायची वेळ आली त्यांच्यावर माहितीये, म्हणून गोळ्या घ्यायला आले मी घरी. सगळं गल ते सगळं तुझ्यामुळे झालंय हे. आत्याबाईंच्या या अवस्थेला ना तू जबाबदार आहेस लते. जर का भाऊजी सापडले नाही ना तर काही खरं नाही तुझं. आणि आत्याबाईंना काही झालं ना तर नाही जागीरदार घर तुला माफ करल ना भाऊजी. शेवटी जे व्हायचं ना तेच झालं. काय झालं? अगं लतीला बोललो मोकळ्या झाल्या त्या. अरे बाबा पोरग गायब झालंय तिचं. हल्ली असेल रे हिंदू. आणि लती नसेल हल्ली वय. अगं तिचा तर नवरा गायब आहे, तिला किती त्रास होत असन. म्हणजे अबे खरंच गायब झाला? तुला काय वाटलं? मला वाटलं तिला माहित असेल. अगं तिला माहिती असतं तर गप बसली असती का ती? आणि एवढं सगळं वयस्तोवर वाट पाहिली असते माहिती ना. नाथा मला बी लई टेन्शन येऊ राहिलं रे आता. कुठं असेल रे पोरग? याचा तर शोध घेतलाच पाहिजे आता. मम्मी काय करायचं आता? डोळ्यातली आसू बी सुकली माझ्या आता. सुनबाई जरा पाणी आणा. लते आणते आणते. नको मला नकोय पाणी बिनी काही नकोय, राहू दे नको. आत्याबाई तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, घ्या बरं. उगाच चक्कर बिक्कर येऊन पडाल ना. मी काय व्हायचं ते होऊ दे माया आता जीवाचं. भोर संपू दे एकदाचा काय तो. अहो कायला दिवे लागणीच्या वेळेला असं अभद्र बोलताय? त्यापा जरा शांत व्हा. आपण पोलिसांमध्ये तक्रार करू. नाही व्हायचं नाही त्यांनी आता. म्हणजे अहो तो स्वतःहूनच गायब झालाय तर पोलिसात तक्रार नोंदवून तो काही येणार आहे होय? नाही यायचं आता. आपण पोलिसांमध्ये तक्रार करू. नाही व्हायचं नाही त्यांनी आता. म्हणजे अहो तो स्वतःहूनच गायब झालाय तर पोलिसात तक्रार नोंदवून तो काही येणार आहे होय? हा मामी मला बी हेच वाटतंय. अबे स्वतःहूनच गेलाय कुठंतरी. हा असल तसंच असल, पण त्याला माहिती आहे तो जर घरला आला तर मी काही त्याला शर्यतीसाठी जाऊ द्यायची नाही. म्हणूनच तो गायब झाला असेल आणि फोन बी बंद करून ठेवला असेल त्यानं. तुम्हाला असं वाटत ना मग नक्की तसंच असेल. काय जास्त विचार करता तुम्ही? त्रास नका न करून घेऊ जीवाला. जेव्हा त्यांच्या मनाला वाटत ना तेव्हा आपोआप घरी येतील. तुम्ही नका काळजी करू. केव्हा यायचं तो? मी ना शोधतो आम्ही त्यांना. कुठं का असं ना आम्ही त्यांना पकडून घरी घेऊन येतो. तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणा त्याला घरी. हा ना. बर चला बरं तुम्ही आराम करा आता. चला 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 उठा. सावकाश सावकाश. चला. लतिका चुकलंच आपलं.